नमस्कार. आम्ही भैरवनाथ विद्यालय दोंडीचे विद्यार्थी. हा माझा मित्र अंश, अर्जुन व अनिश. आजच्या आधुनिक काळात पार्किंगची मोठी समस्या तयार झालेली आहे व या समस्येचे निवारण करण्यासाठी आम्ही फॅमिली बाईक बनवलेली आहे व या फॅमिली बाईकची पुढची माहिती माझा मित्र अंश सांगेल. पार्किंगची जी समस्या आहे त्याचबरोबर आपल्याला ट्रॅफिकची सुद्धा एक समस्या उद्भवते. त्याच समस्या सोडवण्यासाठी आम्ही एक असा प्रोजेक्ट बनवला आहे जेणेकरून दोन्ही समस्या एकत्रपणे आपण सॉल्व्ह करू शकतो. आम्ही बनवली आहे एक अशी फोल्डिंग कार जेणेकरून ट्रॅफिक व आपले पार्किंग हे दोन्ही एकत्रच आपण संपवू शकतो यांचे प्रॉब्लेम. आम्ही 12 ते 16 फीट लांबीची गाडी निम्म्यातून फोल्ड करायचा विचार केला. पण तिची जर आपण विड्थ जरी फोल्ड केली तर ती एका 2 व्हीलर एवढ्या कन्सेप्टमध्ये फोल्ड करून आपण ठेवू शकतो. आपण बाहेर जाताना आपल्या फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी 6 सीटर किंवा 7 सीटर गाडी वापरतो. पण आपल्याला बऱ्याचदा बाहेर एकट्याला जेव्हा निघायचं असतं तेव्हा त्या आपल्या 4 व्हीलरमुळं बाहेर पार्किंगची किंवा ट्रॅफिकची समस्या उद्भवते. पण आमची गाडी जेव्हा फोल्ड होते तेव्हा ती एक व्यक्ती सुद्धा वापरू शकते किंवा फॅमिली सुद्धा ती वापरू शकते. त्यामुळे हे दोन्ही समस्या आपले हे होतात सॉल्व्ह होतात. आणि जी पार्किंगची समस्या आहे जिथे 4 व्हीलर जागा घेते तिथं 4 2 व्हीलर बसू शकतात. पण आमची फॅमिली बाईक कन्वर्ट होऊन एकच थोडीशी जागा घेईल जेणेकरून पार्किंगची सुद्धा समस्या सॉल्व्ह होऊ शकते. इथून पुढची माहिती माझा मित्र अनिश देईल. मोठ्या बिल्डिंग व अपार्टमेंट्समध्ये सर्वात मोठी समस्या पार्किंगची आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही फॅमिली बाईक ही कार बनवलेली आहे. रस्त्यावर जर पुढे जाऊन जर अरुंद रस्ता असेल तर त्यासाठी 4 व्हीलर गाडी फोल्ड करून आपण 2 व्हीलर बनवून पुढे ताकदीने प्रवास करू शकतो. व या गाड्यांना वाहून नेणे ही खूप सोपे आहे. वाहून नेताना कमी जागेत जास्त गाड्या वाहून नेल्या जाऊ शकतात व त्यामुळे इंधनाची, पैशांची व जागेची बचत होईल व या प्रयोगासाठी आम्हाला दुसऱ्या देशाची चलनही मिळू शकते. धन्यवाद. फॅमिली बाईक येत्या काळात खूप गरज आहे म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. धन्यवाद.